नमस्कार, मी अमृता. महाराष्ट्र टीव्ही 24च्या मराठी बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. बातम्या जाणून घेऊया सविस्तर. त्यापूर्वी एक नजर ठळक घडामोडींवर. नवी मुंबई येथे महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाल्याने अशोक सराफ यांचा सत्कार. छत्रपती संभाजीनगर येथे नशेच्या गोळ्या विक्री करणाऱ्या आरोपींवर पोलिसांची कारवाई. बुलढाण्यात 20,000ची लाच घेणाऱ्या नगर परिषद कंत्राटी कर्मचाऱ्यांना रंगेहात पकडले. महाराष्ट्र भूषण अशोक सराफ यांचा पनवेलमध्ये जाहीर सत्कार करण्यात आला आहे. मनसे आयोजित राज्यसभा महोत्सवामध्ये महाराष्ट्र भूषण अशोक सराफ यांचा जाहीर सत्कार ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आलाय. महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाल्यानंतर पहिला जाहीर सत्कार करण्यात आला असून ज्यांनी दुनिया पाहिली अशा ज्येष्ठ नागरिकांकडून सत्कार करण्यात आल्याबद्दल अशोक सराफ यांनी मनसेचे आभार मानले आहेत. मला यावर्षीचा महाराष्ट्र भूषण अवॉर्ड मिळालेला आहे. आनंदाची गोष्ट तर आहेच. म्हणजे आत्तापर्यंत केलेल्या सगळ्या कामाचं आणि प्रयत्नाचं चीज झालं असं मला वाटतं. म्हणजे कुठेतरी ते रजिस्टर केलं लोकांनी, नंतर आपल्या शासनाने सुद्धा ते रजिस्टर केलं की मी एक काहीतरी करून दाखवलेलं आहे. असं मोठा आनंद याची एक गोष्ट आहे. आणि तसं खास वागण्यासारखं काही नाही आहे. आपण कुठेतरी काहीतरी करू शकलो आपल्या लोकांसाठी, याचा आनंद मात्र चिकार होणार आहे असं मला वाटतं. छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये नशेच्या गोळ्यांची मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याची माहिती डीसीपी बगाटे व पोलीस स्टेशनला मिळाली असता आज बटन गोळ्या विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. डीसीपी नितीन बगाटे व क्रांती चौक पोलीस निरीक्षक शुभांगी देशमुख मॅडम सह पोलीस पथक टीम व अन्न औषधी प्रशासनने अधिकारी यांनी 600 बटन नशेच्या गोळ्यांची धडाकेबाज कारवाई केली. 2 आरोपींना सुद्धा अटक करण्यात आल्याची माहिती बगाटे यांनी दिली आहे. क्रांती चौक पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आमच्या क्रांती चौकच्या PI आणि त्यांच्या पथकाने आज बटन नामक जे ड्रग्स या शहरात विक्री केल्या जाते अशा ड्रग्सवर कारवाई केल्या गेलेली आहे. आणि यात आम्ही 2 आरोपींना सध्या ताब्यात घेतलेलं आहे. त्यांच्याशी विचारपूस करत आहोत. या ड्रग्समुळे या शहरातील बरेचसे जे यंगस्टर्स आहेत, यूथ आहेत, त्यांना ते बर्बादीकडे जात आहेत भरपूर. आणि त्यांना या सगळ्या रोकथाम करण्यासाठी आम्ही ही कारवाई सतत करत राहू. आज आम्हाला मिळालेली गोपनीय, आमचे जे DBचे कर्मचारी आहेत त्यांना गोपनीय माहिती मिळाली होती की पैठण गेट रस्त्यावर एक इसम हा जे बटन ज्याला म्हणतात N10च्या गोळ्या, तर त्याची डिलिव्हरी देण्याकरता येतो आहे. तर आम्ही आणि आमच्या स्टाफनी सापळा रचला आणि रचलेल्या सापळ्याप्रमाणे जो संशयित इसम होता त्याला ताब्यात घेतलं. तर तो त्याच्याजवळ ज्या बॅन केलेल्या आहेत अशा N10च्या 600 गोळ्या बाळगून मिळून आलेला आहे अंमली पदार्थ NDPSचा. आणि त्याच्यानंतर पुढे मग फूड अँड ड्रगच्या अधिकाऱ्यांना बोलवून योग्य ती पंचांसमक्ष पंचनामा करून कार्यवाही करण्यात आलेली आहे आणि गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे. मंजूर झालेल्या घरकुलासाठी चेक देण्यासाठी शेगाव नगर परिषदेतील 2 कंत्राट कर्मचाऱ्यांनी लाभार्थ्याला लाच मागितली होती. अशा तक्रारीनुसार बुलढाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून त्यांना लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. आकाश भोज, संदेश पोहरकर असे दोन्ही खादाड कंत्राटी कर्मचाऱ्यांचे नाव असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचेची रक्कम जप्त करण्यात आली आहे. शेगाव जाणोरी मार्गावरील राजेश्वर कॉलनी जवळ ही कारवाई करण्यात आली आहे. पंतप्रधान आवास योजनेतून शेगाव येथील एका लाभार्थ्याला घरकुल मंजूर झाले होते. नमस्ते, मी DYSP अँटी करप्शन ब्युरो बुलढाणा शीतल घोगरे. काल शेगाव नगरपालिका येथे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल योजनेच्या अनुदानाचा मंजूर झालेल्या लाभार्थीची एक तक्रार प्राप्त झाली होती. त्या तक्रारीनुसार आम्ही पडताळणी कारवाई केली असता प्रधानमंत्री आवास योजना करिता नगर परिषद शेगावच्या वतीने कंत्राटी पद्धतीने कामावर असलेले श्री संदेश पोहरकर आणि स्थापत्य अभियंता बांधकाम जे श्री आकाश भोज यांनी लाभार्थी यांना त्यांचे घरकुल योजनेचा लोकेशन त्यांनी ज्यावेळी अर्ज केला होता त्यावेळेसची जागा वेगळी होती आणि यानंतर त्यांनी लोकेशन चेंज केल्याबद्दल सदरचं लोकेशन चेंज केलं म्हणून आणि लाभार्थी यांना पहिल्या टप्प्यातील 40,000 रुपये प्राप्त झाले होते. त्याचा मोबदला म्हणून 20,000 रुपये आणि लाभार्थीला एकूण 2.5 लाखाचं घरकुल अनुदान मंजूर झालं होतं. त्याच्या एकूण 40,000 रुपये लाचेची मागणी करून पहिल्या टप्प्यातील 20,000 रुपये लाच स्वीकारताना लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहात शेगाव येथे पकडण्यात आलेलं आहे.
माझं सर्व शेगाव नगरपालिकेच्या अंडर असणारे प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत असणारे लाभार्थी यांना अशी विनंती आहे आणि तसंच इतर नागरिकांना अशी विनंती आहे, ज्यांना कोणी सरकारी अधिकारी कर्मचारी हे शासकीय कामाकरिता शासकीय फी सोडून कोणतीही लाच मागत असतील, पैशाची मागणी करत असतील अथवा इतर वस्तूची मागणी करत असतील तर त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बुलढाणा येथे संपर्क साधावा. त्यासाठी आमचा टोल फ्री क्रमांक 1064 आहे. तसेच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत शेगाव नगर परिषदेमध्ये येणाऱ्या लाभार्थ्यांना ज्यांना कुणाला यापूर्वी या संबंधित कर्मचाऱ्यांकडून अथवा इतर कोणाकडून पैसे घेऊन अनुदान दिलं असेल तर अशांनीही सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये मला मदत करावी अशी मी विनंती करते. सध्या वेळ झालेली आहे एका विश्रांतीची. भेटूया विश्रांतीनंतर. बॉस ने मीटिंग बुलाई. बाहर उठो बैठो. तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. कॉल या विजिट करें www.pilesfistulacure.com. नागपुर का सबसे भरोसेमंद हॉस्पिटल काळे पाइल्स लेजर हॉस्पिटल. हमारे यहाँ आयुर्वेदिक व लेजर से उपचार होता है. एनल फिशर, एनल फिस्टुला, पाइल्स, किडनी स्टोन है, ओबेसिटी से परेशान है, वेट लॉस करना चाहते हैं, पीसीओडी एंड मेंस्ट्रुअल प्रॉब्लम्स, महिलाओं में अनकंट्रोल्ड यूरिन का प्रॉब्लम है और वजाइनल रिजर्वेशन करवाना चाहते हैं, अपने चेहरे पर असमयी झुर्रियां, त्वचा पर काले दाग आ रहे हैं, अर्थराइटिस प्रॉब्लम्स जैसे कि कमर या घुटनों का दर्द, बालों का झड़ना, असमय सफेद होना, सीने में जलन, पेट फूलना तथा एसिडिटी पर सफल आयुर्वेदिक उपचार, ये सब प्रॉब्लम्स आप झेल रहे हैं तो अभी आए नागपुर के सबसे अच्छा हॉस्पिटल काळे आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल में, जहां आपको मिलेगा सब समस्या का निवारण. और एड्रेस काळे आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल, उमरेड रोड, दिघोरी बस स्टॉप के पास, दिघोरी, नागपुर. और कॉन्टैक्ट नंबर 7538387079 और 9423105824. विश्रांतीनंतर आपलं स्वागत आहे. बघूया पुढील बातम्या. सरसकट आरक्षण देण्याच्या मागणीसाठी सकल मराठा समाजातर्फे धुळे शहरातील 40गाव चौफुली येथे मुंबई आग्रा महामार्ग परिसरात जोरदार घोषणाबाजी करत चक्काजाम आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी सकल मराठा समाजाच्या अनेक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषण सुरू केलं आहे. अंतरवाली सराटी या गावात मनोज जरांगे यांनी पुन्हा आंदोलनाचा हथियार उपसल्यानं मराठा समाज आक्रमक झाला आहे. सकल मराठा समाजाच्या वतीनं धुळे शहरातील 40 गावात चौफुली मुंबई आग्रा महामार्ग परिसरात चक्काजाम आंदोलन केले आहे. राजेंद्र काळे, मराठा आरक्षणाचा प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. यासाठी अनेक आंदोलनं झाली, अनेक उपोषणं झाली, अनेक तरुणांचे बळी गेले. मागील काळामध्ये 16% आरक्षण दिलं, 13% आरक्षण दिलं, त्याला कायद्याच्या कसोटीमध्ये कचऱ्याची टोपली दिसली. सध्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्राच्या जनतेचं भाग्य उजळलं. एक मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री मिळाले, एक चाणक्य, एक बुद्धिवान, एक निष्ठावंत. पण काय झालं? आणि तो एक बेसन खाणारा आणि कांदे फोडणारा, बेसन चाटणारा नाही, भीष्माचार्य या सर्वांनी मिळून 10% आरक्षण घोषित केलं. परंतु ते पुढे कायद्याच्या कसोटीमध्ये टिकणार नाही. सरकारने हे टिकाऊ नव्हे टाकाऊ आरक्षण आमच्या पदरी टाकलेलं आहे. मनोज जरांगे पाटील आमचे मराठी योद्धा यांच्या आदेशान्वये सगळे सोयरे या मसुद्याचे कायद्यात अंमलबजावणी होऊन लवकरात लवकर तो GR
प्रसिद्ध करावा यासाठी सकल मराठा समाज धुळेतर्फे आज रास्ता रोको आंदोलन करण्यात आलेले आहे. जय जिजाऊ जय शिवराय. अमरावती लोकसभा मतदारसंघात संघटनात्मक बांधणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची बैठक आज स्थानिक विश्रामगृह येथे पार पडली. या बैठकीत अमरावती लोकसभेची जागा शिवसेनेला सोडावी अशी एकमुखी मागणी उद्धव ठाकरे यांच्याकडे करणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. अमरावती मतदारसंघात सेनेचा उमेदवार दिल्यास निश्चितच निवडून आणू असा विश्वास व्यक्त करण्यात आला. राणा दाम्पत्याला घेऊन देखील या बैठकीत मंथन करण्यात आले. आज विश्राम भवन अमरावती येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची संघटनात्मक बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये अमरावती शहरामध्ये संघटना बांधणीच्या दृष्टिकोनातून 10 चमू बनवण्यात आलेला आहे. प्रत्येक प्रभागामध्ये शेवटच्या BLOपर्यंतची बांधणी हे 10 जणांची टीम 3 दिवसात पूर्ण करेल अशा एकंदर आमचा योजना आहे. आणि ह्याच योजनेप्रमाणे या संबंध 3 दिवसामध्ये शेवटच्या जिल्ह्याच्या लोकसभा मतदारसंघाच्या शेवटच्या कोपऱ्यापर्यंत पोहोचून हे काम फत्ते करण्याचा आमची संकल्प केलेला आहे आणि या क्षणापासून त्या कामाला सर्व शिवसैनिक लागलेले आहे. धन्यवाद. आज अमरावती महानगराची बैठक शिवसेनेची या ठिकाणी पार पडली. या बैठकीला सर्व प्रमुख पदाधिकारी शिवसैनिक हे उपस्थित होते आणि हे बैठकच मुळात संघटना बांधणी आणि लोकसभेच्या अनुषंगानं होती. सर्व कार्यकर्त्यांची अशी इच्छा आहे की ही सीट शिवसेनेने लढली पाहिजे आणि शिवसेनेकडेही सक्षम उमेदवार आहे. सर्वांची अशी इच्छा आहे की शिवसेना ही सीट लढेल आणि जिंकेलसुद्धा. फक्त वाट उद्धवसाहेबांच्या आदेशाची आहे. उद्धवसाहेबांचा आदेश आला की सर्व शिवसैनिक एक दिलाने एकजुटीनं पुन्हा एकदा शिवसेनेचा झंझावात करेल यात काही शंका नाही. शिवसैनिक हे दोघंही नवरा बायको जे आहे आमदार खासदार हे अमरावतीतून मातोश्रीपर्यंत जायची यायची मजल होती. यांनी मातोश्रीपर्यंत जायचा आपली मजल दाखवली. यांना मातीत घालासाठी आणि यांनी उद्धव साहेबाबद्दल आजपर्यंत केलेले जितकेही वक्तव्य आहे त्याचा बदला घेण्यासाठी सर्व शिवसैनिक तयार आहे. आमचं आव्हान आहे आमच्या शिवसेनेला इथं उमेदवारी मिळाली तर या दोघंही नवरा बायकोला मातीत शिवसैनिक घातल्याशिवाय राहणार नाही आणि मातीत घालून उद्धव साहेबाचा केलेल्या अपमानाचा बदला आम्ही घेण्यासाठी सर्व एकजुटीनं तयार आहोत. ठाणे येथील शिवसेनेच्या युवा सेना मेळाव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली उपस्थिती दर्शवली. या दरम्यान मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थिती दिसली. पक्ष बांधणी तसेच पक्षाला समोर नेण्याकरिता काय प्रयत्न करता येतील यांची सविस्तर चर्चा करण्यात आली. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र टीव्ही 24. महाराष्ट्र टीव्ही 24च्या मराठी बातमीपत्रात सध्या इतकंच. बातम्यांचा वेग असाच सुरू असेल. बघत रहा महाराष्ट्र टीव्ही 24. आंखों की संपूर्ण देखभाल के लिए मध्य भारत का जाना माना नाम माधव नेत्रालय. यहाँ आंखों की पूरी तरीके की जांच के साथ सभी प्रकार के ऑपरेशन किए जाते हैं. मोतिया बिंदु, काज बिंदु, रेटिना, साथ ही कॉर्निया के उपचार भी होते हैं. तिरछेपन और युवाओं में चश्मा हटाने का ऑपरेशन भी आधुनिक लेजर तरीके से होता है. आंखों की सभी समस्याओं व अधिक जानकारी के लिए संपर्क करें माधव नेत्रालय, साई मंदिर के पास, गजानन नगर टी पॉइंट, अजनी, नागपुर. डायल करें 678-5200 या माधव नेत्रालय प्रीमियम सेंटर, वासुदेव नगर मेट्रो स्टेशन के पास, हिंगना टी पॉइंट, नागपुर. डायल करें 350-2300. सबसे अलग दिखेगी आपकी पसंद कृष्णा मेंस. इंडियन हो या इंडो वेस्टर्न स्टाइल में अलग कृष्णा मेंस. कोट सूट, शेरवानी, इंडो वेस्टर्न, कुर्ता पजामा एंड शर्ट पैंट की वाइड रेंज. कृष्णा मेंस एथनिक वेयर, नंगा पुतला चौक, गांधी बाग, नागपुर. इस खबर के प्रायोजक है शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक. अनुभवी डॉक्टर से सज्ज, सभी प्रकार के आयुर्वेदिक दवाइयाँ मिलने का एकमात्र स्थान. इनका पता शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक, डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटल के सामने, महाजन मार्केट के पास,
टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर।